नमस्कार, मी स्वप्नील गोरेबेकर एस.पी.एन. मराठी माध्यम समूहामध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. 0 ते 100 या मालिकेमध्ये आपण अनेक व्यक्तींना ज्येष्ठ श्रेष्ठ आपल्या कार्यकर्तृत्वाने आणि त्यागाने आणि संघर्षाने जी माणसं मोठी होत आहेत, आपलं व्यक्तिमत्व फुलवत आहेत आणि परिघाच्या बाहेर जाऊन जे कार्य करत आहेत त्यांची आपण भेट या कार्यक्रमाच्या निमित्ताने घेत आहोत. आणि आज अशाच एका अवलियाला आपण आज भेटणार आहोत, ज्यांनी मुख्याध्यापक पेशामध्ये असताना सुद्धा आपल्या परिघाच्या बाहेर जाऊन त्यांना आज त्यांच्या कार्यकर्तृत्व त्यागामुळं संघर्षामुळं आणि त्यांनी जे परिघाच्या बाहेर जाऊन काम केलेलं आहे याच्यामुळं त्यांना 22 पुरस्कार मिळालेले आहेत आणि एक जीवनगौरव पुरस्कार मिळाला आहे. आणि असे जीवनगौरव पुरस्काराचे मानकरी असणारे आदरणीय नागोजीराव पाटणकर हायस्कूलचे मुख्याध्यापक आदरणीय शंकर पुजारी सर आज आपल्या स्टुडिओमध्ये. सर नमस्कार. नमस्कार. आज आपण या आमच्या स्टुडिओला भेट दिलीत त्याबद्दल आपलं मनपूर्वक स्वागत. धन्यवाद सर. सर, मुलाखतीकडे वळण्यापूर्वी मला एक विचारायचं वाटतं की एक शिक्षक अनेक पिढ्या घडवण्याचं काम करत असतो. मग अनेक पिढ्या घडवून असणाऱ्या एका शिक्षकाचं म्हणजे शंकर पुजारी सरांचं बालपण, त्यांचा संघर्ष, त्या बालपणातली वणवण नेमकी काय होती? सर, पहिल्यांदा तुमचं या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी स्वागत करतो. मी एका धनगर समाजातील एका गरीब कुटुंबामध्ये जन्म घेतला. घरची परिस्थिती इतकी हलाखीची होती, घरचं वातावरण शिक्षणाचं नव्हतं. आई वडील निरक्षर, भाऊ बहीण निरक्षर, समाज आजसुद्धा धनगर समाज हा कितीतरी पटीने निरक्षर दिसतो काही ठिकाणी. मेंढपाळ व्यवसाय करत या ठिकाणी मुलांना या ठिकाणी शिक्षणाकडे वळवण्याचा त्यांचा कल दिसत नाही. शिक्षणाचा गंध नसताना माझं बालपण एका सामान्य कुटुंबामध्ये एक वेळचं जेवणसुद्धा मला मिळू शकत नाही अशा कुटुंबामध्ये माझा जन्म झाला. आज माझी परिस्थिती आज शिक्षक पेशा म्हणून असली तरीसुद्धा माझं बालपण खूप हलाक्यामध्ये झालं. शिक्षण हा विषयच आमच्यामध्ये नव्हता. शिक्षणाकडे बघण्याचा दृष्टिकोनच आमचा वेगळा होता. रोटी आणि उदरनिर्वाह यामध्येच या ठिकाणी आमच्या घरातील लोक गुंतलेले होते. ज्यावेळी मला शाळेत घातलं त्यावेळी आमची परिस्थिती इतकी हलाखीची होती की शाळेला पाठवायला तयार नव्हते. कसं तरी मी कुठल्याही कपड्यानिशी मी शाळेत या ठिकाणी पोचलो आणि कसं तरी शिक्षण मी पूर्ण करायला सुरुवात केलं. घरात लाईटची सोय नव्हती. 10 बाय 10ची एक छोटीशी खोली होती. ग्रामीण भागाचं चित्र जर तुम्ही पाहिलं, आजसुद्धा काही ग्रामीण भागामध्ये तुम्ही पाहिलं तर हे चित्र अजूनसुद्धा दिसतं. त्या छोट्याशा खोलीमध्ये आमचा पूर्ण संसार होता. आई वडील माझे इतर भाऊ या ठिकाणी तिथंच राहत होते. कष्ट करून या ठिकाणी आणि मेंढपाळ व्यवसाय करून ते जगत होते. त्यातील मग एक छोटासा लहान भाऊ, लाडाने वाढवलेला. सर्व भाऊ या ठिकाणी निरीक्षण होते आणि मला त्यांनी ठरवलं की ह्याला काहीतरी शाळेत पाठवावं. मेंढ्यापासून मिळणारं जे उत्पन्न आहे, शेतातून मिळणारं उत्पन्न आहे, त्याची बेरीज काहीतरी करता यावी, त्या पैशाचा काहीतरी हिशोब करता यावा म्हणून मला त्यांनी शाळेत पाठवलं. पाठवत असताना त्यांची एक अट होती की घरातील जी कामं आहेत ती केलीच पाहिजे, शेतीची कामं केली पाहिजेत. आणि मेंढपाळ हा व्यवसाय असा आहे की तो भटकणारा व्यवसाय आहे आणि त्या व्यवसायामध्ये ज्यावेळी तुला एखाद्या वेळी जावं लागत असेल तर त्यावेळी जायला पाहिजे. अशा अनेक परिस्थितीमध्ये मात करून एका खेड्यात जन्मलेलो मी. खूप या ठिकाणी हाल अपेष्टा कराव्या लागल्या, मला संघर्ष करावा लागला. फीसाठी पैसे मिळायचे नाहीत, सहलीसाठी सुद्धा मला कधी पैसे मिळाले. सहल हा प्रकार माझ्या शिक्षण क्षेत्रामध्ये मला कधीच मिळाला नाही. पण एक गोष्ट लक्षात येतो, पण मी त्यामध्ये कुठेही थांबलेलो नाही, निराश झालेलो नाही. प्रसंगी त्या सर्व गोष्टी मी सहन केल्या आणि इथंपर्यंत माझं जीवन झालं. माझं प्राथमिक शिक्षण झालं ते माझ्याच गावामध्ये. तिथं खरोखरच पूर्वीच्या काळातील शिक्षक हे खूप चांगले होते. त्यांची माझी या ठिकाणी जडणघडण आमच्या घरापासून शाळा जवळच होती आणि त्यामुळे ते
आम्हाला ते लक्ष दिलं आणि माझ्यावरती चांगले संस्कार केले. हायस्कूलचं शिक्षणसुद्धा माझ्याच गावामध्ये झालं. घरात आमच्यात लाईटची सोय नव्हती, बाथरूम नव्हतं, पाण्याची सोय नव्हती. ह्या कुठल्याही सुविधा आमच्याकडे नव्हत्या. पण तिथंच आमची शाळा होती. त्या शाळेमध्येच मी 8वी ते 10वी या ठिकाणी शिक्षण पूर्ण केलं. आणि हे पूर्ण करत असताना मला त्या शाळेतील शिक्षकांचं योगदान फार महत्त्वाचं आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि अशा पद्धतीनं माझं बालपण हे अतिशय कष्टात गेलेलं आहे. लक्षात घ्या, जी पडेल ती कामं करत मी हे शिक्षण पूर्ण केलं. त्यामुळे मला तर असं वाटतं की हे प्रत्येकाच्या जीवनामध्ये असे कष्टाचे दिवस यावेत तरच या ठिकाणी शिक्षण हे पूर्ण होऊ शकतं. अगदी बरोबर सर. प्रत्येकाला आजची जी भाकरी आहे ती मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागतो आणि तो संघर्ष तुम्ही अगदी लहानपणापासून करत आहात. तर आपलं महाविद्यालयीन जीवन आणि त्याच्यानंतर आपली नोकरी हा प्रवास कसा होता? नमस्कार सर. खरा विषय आता सुरू होतो. 10वी नंतर करायचं काय हा प्रश्न माझ्यासमोर होता. घरातल्या लोकांचा विरोध होता. घरातले इतर भाऊ या ठिकाणी हाच का शाळेला जातो, याच्यामुळं आम्हाला काय फायदा होणार आहे. आईवडिलांना ते असं बोलून दाखवायचे, ह्याला कॉलेजला गेल्यानंतर याचा खर्च वाढणार आहे. घरची परिस्थिती थोडी बऱ्यापैकी झालेली होती. शेतीतून उत्पन्न आणि मेंढपाळातून उत्पन्न या ठिकाणी मिळत होतं. पण घरातील लोकांचा एक दृष्टिकोन वेगळा होता की हा मोठं झाल्यानंतर आपल्याला काही लक्ष देणार आहे का, आपल्या ह्याच्यापासून काय फायदा होणार आहे का, आणि हे शिकून काय करणार आहे, आणि शिक्षणाचा काय फायदा होणार आहे. आणि आता नोकऱ्या वगैरे मिळू शकत नाहीत. इतर लोकांचे ते पाहायचे, बघायचे आणि त्यांना माहीत होतं. ते वेगवेगळ्या ठिकाणी गेल्यामुळे त्यांचा अनुभव हा वेगळा होता. मग असं संघर्ष करत मी शेवटी 11वी कुरुंदवाड इथं महाविद्यालयामध्ये प्रवेश केला. 11वी-12वी केलं. FY-SY मी तिथंच या ठिकाणी आर्ट्स कॉमर्स कॉलेज कुरुंदवाड इथंच केलं. नंतर मला मराठीमध्ये BA करायचं होतं. माझी मातृभाषा कन्नड आहे. आमच्या घरामध्ये वातावरण सगळं कन्नड भाषा बोलणार आहेत. मराठीचा गंध नव्हता. घरातील कोणी शिकलेले नव्हते आणि गल्लीसुद्धा त्या पद्धतीनं शिक्षणाला या ठिकाणी प्रोत्साहन देणारे कोणी मला भेटले नव्हते. मी कॉलेजला प्रवेश घेतला. 11वी-12वी झाली. FY-SY झालं. मग BAसाठी मी जयसिंगपूर कॉलेजला या ठिकाणी प्रवेश केला. तिथं या ठिकाणी BA पूर्ण केलं. MAचं शिक्षण मी वेलिंग्टन कॉलेज, तिथं हरी निर्मळे म्हणून वेलिंग्टन कॉलेजचे प्राचार्य होते, आमच्या गावचे होते. त्यांनी मला तिथं प्रवेश दिला. MA केलं. MA नंतर मी BEd केलं. BEd इचलकरंजी इथं केलं. आणि BEd केल्यानंतर मला दुसऱ्या दिवशी मला एका विनांदोलन शाळेमध्ये नोकरी मिळाली. नंतर मी ती नोकरी परत सोडली आणि नंतर या ठिकाणी नागोजीराव पाटकर हायस्कूल या शाळेमध्ये मी 23 वर्षे या ठिकाणी शिक्षकाचं या ठिकाणी सहाय्यक शिक्षक म्हणून काम करतो आहे. आता मी पाटणकर हायस्कूलमध्ये मुख्याध्यापक पदावरती या ठिकाणी आहे. इथं जवळजवळ 40 शिक्षक या ठिकाणी कार्यरत आहेत. मराठी शाळा, अंगणवाडी, बालवाडी शाखा आणि हायस्कूल. 5वी ते 10वीपर्यंतचे वर्ग आहेत. प्रत्येक वर्गामध्ये मुलांची संख्या आपल्याकडे जास्त आहे. शाळेचा निकाल चांगला आहे. वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपल्या शाळेनं यश मिळवलेलं आहे. NCC कॅम्पमध्ये सलग 7 वर्ष एक लीडरशिप म्हणून ती नावाजलेली शाळा आहे. परवाच या ठिकाणी कोल्हापूर शहर स्तरावरती खेळामध्ये रब्बी एक मुलांचा खेळ आहे तो. त्या खेळाने 14 वर्षाखालील आणि 17 वर्षाखालील मुलांचा या ठिकाणी शहर स्तरावरती आमचा 2रा क्रमांक या ठिकाणी मिळालेला आहे. असे अनेक खेळाडू आमच्या शाळेमध्ये तयार होतात. निकालाची परंपरा आम्ही टिकवलेली आहे. विशेष म्हणजे अटल टिकरिंग लॅब आपल्या शाळेत आहे. आणि दिल्ली येथे एका संस्थेनं देशामध्ये ज्या ज्या शाळेमध्ये अटल टिकरिंग लॅब आहेत, रोबोटिक शिक्षण, त्यामध्ये आमच्या शाळेनं सहभाग घेतला. देशामध्ये आमच्या शाळेचा 3रा नंबर आला आणि महाराष्ट्र राज्यामध्ये आमच्या शाळेचा 1ला क्रमांक आला. हे एक आमच्या शाळेनं मिळवलेले कौतुकास्पद आहे. आणि संस्थेचे जे ट्रस्टी आहेत, सचिव आहेत, यांचा पण या ठिकाणी सर्वात मोठा सहकार्य आहे. शाळेला प्रशस्त असं ग्राउंड आहे.
शाळेमध्ये बरेच विद्यार्थी, चांगले विद्यार्थी वेगळ्या पदावरती आहेत. व्ही. पाटील आहेत, शास्त्रज्ञ आहेत, वेगवेगळे नट आहेत. हे सुद्धा आमच्या शाळेमध्ये या ठिकाणी होऊन गेलेले आहेत. निकालाची परंपरा तशीच आम्ही टिकवलेली आहे. खेळामध्ये सुद्धा आहेत. पदसंख्या वाढवण्याचा प्रयत्न आम्ही चालू आहेत. वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेमध्ये सुद्धा या ठिकाणी विद्यार्थी चमकतात आणि कुस्ती क्षेत्रामध्ये सुद्धा वेगळे विद्यार्थी या ठिकाणी चमकत आहेत. त्यामुळे आमच्या शाळेची प्रगती उत्तरोत्तर या ठिकाणी वाढत चाललेली आहे. पुढील काळामध्ये सुद्धा शाळेच्या प्रगतीचा आलेख हा उंचावत जाणारच आहे, यात काय शंका नाही. ओके सर, पुन्हा आपण त्यासाठी तुम्हाला शुभेच्छा आमच्या परिवाराकडून आहेतच. पण तरी देखील आज आपल्याला 22 पुरस्कार मिळाले आणि त्यातील 20 ऑगस्ट 2023ला आपला छत्रपती शिवाजी महाराज विचार जीवन गौरव पुरस्कार जो शाहूंच्या माध्यमाने मिळाला, तर तुम्ही याबद्दल काय सांगाल? खरोखरच हे जे पुरस्कार मिळाले ती कामाची पोचपावती आहे. शिक्षण क्षेत्रामध्ये काम करत असताना माणसांना एक चांगली संधी मिळते की अध्ययन आणि अध्यापन हे काम करावं लागतं आणि हे पवित्र काम आहे आणि यातून मिळणारा आनंद हा एक वेगळा असतो आणि समाजानं त्याची दखल घेतली असं मला हरकत नाही. आणि हा जो छत्रपती शाहू महाराजांच्या गावामध्येच किंवा कोल्हापूर शहरामध्ये हा जो पुरस्कार मिळाला, खरोखरच मी धन्य झालो असं म्हणायला हरकत नाही. एक सामान्य कुटुंबातील व्यक्ती वेगळ्या पद्धतीनं त्यांना एक पुरस्कार मिळतो, खरोखरच मी त्याचा पूर्ण समाधानी आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि इथून पुढे सुद्धा मला ते काम करायला आवडेल. मी अनेक लेख वगैरे लिहितो, अनेक पुस्तकं मी म्हणजे लिहायच्या तयारीत आहेत, लिहिलेले आहेत. अनेक लेख आहेत, कविता आहेत, अनेक मार्गदर्शन या ठिकाणी वेगळ्या पद्धतीने करतो. वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांचं नियोजनसुद्धा आमच्यामध्ये होतं. त्यामुळे मला हे काम करायला आवडतं आणि विद्यार्थ्यांनासुद्धा मी हे काम देतो आणि गरीब विद्यार्थी जेवढे या ठिकाणी वेगळ्या पदावरती जातील तेवढं मला या ठिकाणी समाधान मिळणार आहे, एवढं मात्र खरं आहे, सत्य आहे. म्हणजे एकूणच काय की आपण जे कार्य करता परिघाच्या बाहेर जाऊन त्याचा हा जीवन गौरव पुरस्कार आपल्याला केला सन्मान आहे. सन्मान आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर सर ट्रू कॉपी आणि बीड मधील एक भगिनी याचा आपला एक किस्सा आपल्या आयुष्यामधला आहे, तो नेमका किस्सा काय होता? मागच्या वर्षीची घटना आहे. दिवस पावसाळ्याची, बरं, बहुतेक ऑगस्ट महिना असेल. एक 20-25 वर्षाची महिला आणि एक छोटी मुलगी, ती माही सेवामध्ये MPSCचा फॉर्म भरण्यासाठी ती आलेली होती. वेळ सर्वसाधारण 1:30 वाजण्याची वेळ होते. शाळा बंद झालेल्या होत्या. पाऊस थोडासा पडून गेलेला होता. रस्त्यामध्ये पाऊस साचलेलं होतं. त्या बाईनं फॉर्म भरला, पण ट्रू कॉपी करण्यासाठी तिला ती शाळा शोधत होती. त्या माही सेवावाल्यानं पलीकडे शाळा आहे, तिथं जावा, तुम्हाला तिथे मिळू शकतं म्हणून ती आपल्या 2-3 वर्षाची मुलगी असेल त्या मुलीला घेऊन चालवत आमच्या शाळेपर्यंत येतात. मी ते थांबलेला होतो. शनिवारचा असा दिवस आहे सर, एक नाईटला असतो, तो सकाळी जातो आणि संध्याकाळी नाईटचा तो येतो. त्यामुळे शाळेची कुलप हा जो प्रकार आहे तो मलाच घालावा लागतो आणि इतर शिपाई या ठिकाणी त्यावेळी नव्हते. म्हणून मी शाळेची कुलप घालून किल्ल्या ठेवून मी निघण्याच्या तयारीत होतो. इतक्यात ती या ठिकाणी लेडीज या ठिकाणी येते आणि ट्रू कॉपीसाठी मला विनंती करते. मी तिला सांगितलं आता वेळ संपलेली आहेत आणि आता मिळत नाही. सर म्हणला माझा शेवटचा दिवस आहे आणि मला परीक्षेला बसायचं आहे, मी परीक्षा केलेल्या आहेत. माझं या ठिकाणी लव्ह मॅरेज झालेलं आहे. घरातून या ठिकाणी मी बाहेर जाऊन या ठिकाणी आम्ही राहतो आहे आणि मी परीक्षा मला द्यायचं आहे आणि ट्रू कॉपी करून दिला तर या ठिकाणी फार तुमचे उपकार होतील. मी तुमचे उपकार कधीच मी विसरणार नाही. मग त्याच वेळी मी कुलूप काढलं, मुख्यातील खोली उघडली, सही शिक्का या ठिकाणी त्या मुलीला दिला. त्या मुलीनं घेऊन या ठिकाणी त्या बाईनं घेऊन तिनं तिथं माही सेवामध्ये जमा केलं. 1-2 वर्षानंतर निकाल लागला. ती बाई या ठिकाणी चांगल्या मार्कने पास झाल्याने एका पदावरती आता ती काम करते. जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी अशी काही पदं आहेत, त्या पदावरती ती काम करते. जर मी त्या दिवशी ते दिलं नसतं तर तिला ते सबमिट करता आलं नसतं आणि तिचा तो फॉर्म ऑफलाईन आणि ऑनलाईन ते पूर्ण केलं नसतं
एक चांगलं काम वेळ झालं तरीसुद्धा मी केलं. खरोखरच एक चांगल्या गोष्टी शिक्षकांच्याकडून होऊ शकतात असं मला वाटतं सर. अगदीच बरोबर सर. आपण अगदी वेळेचं भान, त्यावेळेची परिस्थिती याची जाणीव ठेवून आपण जो निर्णय घेतला, ट्रू कॉपी दिलीत आणि त्याच्यामुळेच ती भगिनी आज उपजिल्हाधिकारी होऊ शकली. कदाचित कोल्हापूरची उपजिल्हाधिकारी म्हणून कधीतरी ती भगिनी येईल तर 100% आपली आठवण, त्या मातीतली आठवण तिला नक्की होईल असं मला वाटतं. सर, आता आपण या मुलाखतीच्या शेवटच्या प्रश्नाकडे वळतोय. या क्षेत्रामध्ये अनेक लोक काम करत आहेत. अध्यापनाचं हे पवित्र काम करत असताना अनेक संस्था आहेत, मग कोचिंग क्लासेस आहेत, त्याचबरोबर मराठी शाळा असतील, झेडपीए शाळा असतील, नगरपालिका शाळा असतील, पुन्हा महानगरपालिका शाळा असतील. यातून काम करत असताना सुद्धा जे लोक फक्त 10 ते 5 या वेळेत काम करतात, यांच्याकडे आपण काय सल्ला द्या? शासनाने ठरवून दिलेली जी वेळ आहे ती 11 ते 5 आहे. बरं. या वेळेत पूर्ण कुठलेही शिक्षण होत नाही. अगोदर किंवा नंतर, आफ्टर स्कूल किंवा नंतर हे काम जर तुम्ही केला, तुमच्याकडे मुलांचा ओघ इतका वाढेल की तुम्हाला ॲडमिशन बंद करावं लागेल. बरोबर. म्हणजे आमच्याकडं ॲडमिशन आत्ता नाही असं सांगता येईल. पालकांना हीच आता अपेक्षा आहे. जर जादा काम केला तर तुमच्या शाळेची प्रगती उत्तरोत्तर होऊ शकते. आज ज्या मोठ्या शाळा आहेत, घोडावरची शाळा असेल किंवा तुम्ही देवाय पाटलांची शाळा असेल, पोद्दारांची शाळा आहे, वेगवेगळ्या शाळा आहेत, त्यांच्या बसेस सकाळी 9ला येतात, मुलं 10ला तिथं पोचतात, 4ला त्यांची सुट्टी. आणि आपल्या शाळा मात्र काय आहेत, 11 ते 5 हीच वेळ आपण ठरवत बसलेलो आहेत. या वेळेव्यतिरिक्त जर मुलांना चांगलं जास्त शिक्षण दिलं तर मुलं या ठिकाणी चांगली तयार होतील. इतर ठिकाणी खेळामध्ये भाग घेऊ देत, पण त्यापेक्षा अभ्यासाकडे जास्त लक्ष देऊ देत, याकडे बघायचं. आज शिक्षकांना भरपूर कामं आहेत, नाही असं नाही. शिक्षणाव्यतिरिक्त इतर कामंसुद्धा या ठिकाणी मिळतात. निवडणुकीची कामं असेल, BLOचं काम असेल, इतर कामं या ठिकाणी आहेत, ऑनलाईनची कामं आहेत, ऑफिसची कामं असतात, दररोज या ठिकाणी JR येतात. या व्यतिरिक्त शिक्षकानं जादा काम केलंच पाहिजे. आणि विद्यार्थ्यासाठी तुम्ही केला तर विद्यार्थी तुम्हाला कधीही विसरणार नाहीत. वेळ पाहून शिक्षकाने तासाला 35 मिनटे 40 मिनटे वेळ आहेत, घड्याळाकडे पाहायचं नाही. जोपर्यंत दुसरा शिक्षक वर्गात येत नाही तोपर्यंत आपण शिकवत राहायचं. इतकं मुलांना द्यायचं की त्यांना सांडूपर्यंत द्यायचं, ज्यांना पचल तेवढं तुम्ही शिक्षण द्यायचं. आणि हे तुम्ही केला तर तुमच्याकडे शाळा कोणत्याही ठिकाणी असेल तर तिथं शोधत येतील आणि तुमची प्रगती या ठिकाणी चांगल्या प्रकारे होऊ शकेल असं मला सर वाटतं. बरोबर. धन्यवाद सर. अगदी सुंदर विचार आपण ह्या नव्या पिढीला, ज्या अध्यापनाचं काम करतात त्यांना दिला. 3 इडियट्समध्ये आमिर खानचा एक डायलॉग आहे की बच्चा काबिल बनो, कामयाब मत बनो, कामयाबी झक मार के पीछे बढ़े. असंच तुमचं असं काहीतरी व्यक्तिमत्व आणि आपण हा सल्ला आपण दिलात आणि आज आपण या स्टुडिओमध्ये उपस्थित राहिलात, याबद्दल आपलं मनापासून आमच्या SP9 परिवाराकडून आपलं आभार आणि स्वागतही. त्याचबरोबर सर्व दर्शकांना आपण आपलं हे चॅनल नियमित बघत राहा.